नमस्ते. तुम्हाला माहिती आहे की पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफी सुरू आहे आणि पाकिस्तान जगाच्या पाठीवर असा एकमेव देश ठरला आहे की ज्यांनी होस्ट केलं आहे तो 3 दिवसांनी त्या टुर्नामेंटमधून बाहेर पडला. म्हणजे 19ला टुर्नामेंट चालू झाली आणि 23 तारखेला पाकिस्तान त्या टुर्नामेंटमधून बाहेर, म्हणजे 19ला सुरू झाली आणि 23ला खतम झाली. पाकिस्ताननी होस्ट करून सुद्धा पाकिस्तानमध्ये ना सेमीफायनल झाली ना फायनल पाकिस्तानमध्ये झाली. आणि पाकिस्ताननी ह्या चॅम्पियन ट्रॉफीवरती जवळपास 1200 कोटी रुपये खर्च केले. आणि पाकिस्तानला याच्यातून फायदा किती होतोय तर 2 कोटीचा. पाकिस्तानला असं वाटत होतं की चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून खास करून जो वर्ल्ड क्रिकेट आहे ICCIचं आपल्याकडं लक्ष, की आम्ही सुद्धा चांगल्या टुर्नामेंट आम्ही ऑर्गनाईज करू शकतो हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. पण यामध्ये ते सबसेल फेल ठरले. ना तिथं फॅसिलिटी होत्या, ना ग्राउंड तिथं व्यवस्थित होते, ना बसायला खुर्च्या होत्या. कारण 2009ला श्रीलंकन टीमवरती जो अटॅक पाकिस्तानमध्ये झाला होता त्यानंतर पाकिस्तानचे जे क्रिकेट होतं त्या क्रिकेटला नजर लागली होती. कारण बाहेरचे जे मोठे मोठे देश होते हे पाकिस्तानमध्ये जायला तयार नव्हते. पण या चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून भारत सोडून जगातल्या सर्व ज्या महत्त्वाच्या ज्या टीम आहेत ह्या पाकिस्तानमध्ये खेळत होत्या. पण यांना सुद्धा कटू अनुभव आले. चालू मॅचमध्ये तहरीके लब्बैक नावाची एक जी पाकिस्तानमध्ये प्रतिबंधित जी पॉलिटिकल पार्टी आहे त्या पॉलिटिकल पार्टीचे लोक ग्राउंडमध्ये घुसले होते. न्यूझीलंडचे प्लेयर रचित रवींद्र यांच्या ते गळ्यात पडले. म्हणजे इथपर्यंत पाकिस्तानमध्ये तुम्ही विचार करा की सिक्युरिटी होती. दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड PCBचं असं म्हणणं होतं की भारतीय क्रिकेट बोर्ड यांनी पाकिस्तानमध्ये यायला पाहिजे होतं. पण शेवटपर्यंत भारत सरकार किंवा BCCI जो आपला बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल आहे त्यांनी पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी नकार दिला. तर PCBचं असं म्हणणं होतं की जगभरातून टीमा आमच्याकडे येतात तर भारतीय क्रिकेट टीमला अडचण काय. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड है ना, ह्या देशांच्या सीमा पाकिस्तानबरोबर लागत नाही. आणि पाकिस्तानकडून होणारा जो इस्लामिक टेरर आहे तो या देशामध्ये होत नाही. त्याचा सगळ्यात मोठा प्रभाव आपण त्याचे भुक्तभोगी आहोत. मग ते काश्मीर असो, गुजरात असो, त्यानंतर नाही तर मुंबईचा झालेला 26/11 हल्ला असो, या सर्व टेररिस्ट अटॅकमध्ये हे पाकिस्तानमधून जे दहशतवादी होते हे भारतामध्ये आले होते. बरोबर. पाकिस्तान भारताला सर्वात मोठा आपला एनिमी समजतो. त्यामुळं आमचे जे क्रिकेटर आहेत, जे 15 लोक आहेत, हे 15 लोक इंडिव्हिज्युअल नसून तर ते भारताचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळं ते पाकिस्तानमध्ये सुरक्षित नाहीत ही भारत सरकारची पहिल्या दिवसापासून ठाम भूमिका होती. पाकिस्तानसुद्धा अडून होतं की भारताला यावं लागेल, पण शेवटी मरता क्या नाही करता पाकिस्तानला शेवटी झक मारून हायब्रिड मॉडेलवरती क्रिकेट खेळायला ते तयार झाले. आणि भारताच्या सर्व मॅच ह्या दुबई इंटरनॅशनल स्टेडियम म्हणजे UAE झाल्या. आणि तिथं पाकिस्तानला कळून चुकलं की भारत ह्या टुर्नामेंटमध्ये असणं किंवा भारताचा दबदबा ह्या वर्ल्ड क्रिकेटवरती किती आहे. कारण पाकिस्तानमध्ये एक सेमीफायनल झाली, ती लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये साऊथ आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया. त्या सेमीफायनलमध्ये साऊथ आफ्रिका हरलं आणि साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड. त्या सेमीफायनलमध्ये साऊथ आफ्रिका हरलं, न्यूझीलंड आपल्याबरोबर जी रविवारी फायनल होते दुबईला तिथं पोचलं. एक सेमीफायनल झाली ना पाकिस्ताननी होस्ट करून पाकिस्तानमध्ये ना सेमीफायनल झाली दुसरी ना पाकिस्तानमध्ये फायनल होत आहे. आणि सगळ्यात मोठा सेटबॅक हा पाकिस्तानला आहे. आणि पाकिस्तान जर सुरक्षेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पाकिस्तानमध्ये प्रचंड मोठी उलथापालथ सुरू आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या व्हेन्यूवरती या बाकीच्या क्रिकेट टीमच्या ज्या मॅचेस झाल्या त्यामध्ये मग कराची असेल किंवा रावलपिंडी असेल किंवा लाहोर असेल, या सर्व ठिकाणी रावलपिंडीला तर ज्या दिवशी मॅच असेल तर त्या स्टेडियमच्या आजूबाजूला 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये सर्व काही बंद. खेळाडूंना अत्यंत कडेकोट सुरक्षेमध्ये, म्हणजे पाकिस्तानी आर्मीच्या सुरक्षेमध्ये त्यांना स्टेडियमपर्यंत घेऊन जायचे. म्हणजे इथपर्यंत एवढं भयंकर ते सर्व सुरू होतं. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानमध्ये उलथापालथ सुरू आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी नावाचा जो ग्रुप आहे तो तिथं इन्सर्जन्सी सुरू आहे. त्यानंतर जो पाकिस्तानमधला एक प्रांत आहे खैबर पख्तूनख्वा, ज्याची सीमा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान बरोबर लागते, तिथं
TTP म्हणजे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान नावाची एक दहशतवादी संघटना आहे. तिने पाकिस्तानी आर्मीच्या चौक्यांवरती ताबा केला. म्हणजे यांची 2 राज्य महत्त्वाचे, पाकिस्तानमध्ये 4 राज्य आहेत. एक सिंध, पंजाब, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा. या 4 राज्यांपैकी 2 राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्सर्जन्सी सुरू आहे. त्यामध्ये खैबर पख्तूनख्वामध्ये TTP आहे आणि जी BLA नावाची जी एक रेबल ग्रुप आहे BLA, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी, तो बलुचिस्तानमध्ये ॲक्टिव्ह आहे. ग्वादर त्या सर्व पट्ट्यामध्ये 2 राज्यांमध्ये इन्सर्जन्सी चालू आहे आणि यांना जागतिक लेवलची टुर्नामेंट यांना घडवायची. बरं, केली तर केली, पण जी तुम्हाला फॅसिलिटी पाहिजे, वर्ल्ड क्लास टॉप क्लास जी फॅसिलिटी पाहिजे ते देऊ शकले नाही आहे. आणि भारताच्या नावाने BCCच्या नावाने हे लोक खडे फोडत आहेत. आणि याच्यानंतर जे सर्व टुर्नामेंट आहेत यामध्ये आता तर पाकिस्तानने तर आपला जो शिक्का आहे त्यांच्यावरती लागलेला तो तर त्यांनी पक्का करून दाखवला आहे की ज्या इथून पुढे जे होणारे ICCचे जे टुर्नामेंट असतील त्या टुर्नामेंट आता पाकिस्तानमध्ये होणं ही सुतरामसुद्धा शक्यता नाही आहे. कारण त्यांनी ह्या वेळेच्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्यांनी दाखवून दिलं की आमची क्वालिटी काय आहे आणि आमची लायकी काय.